नमस्कार, मी शनाया. सध्या महाराष्ट्रात हाहाकार माजलाय. महाराष्ट्रात सध्या पेट्रोल पंपावर दिसणारं चित्र केवळ इंधन दरवाढीचं नाही, तर वाढत्या अस्वस्थतेचं कारण आहे. एका बाजूला देशात इंधनाची कोणतीही कमतरता नाही, पुरेसा साठा उपलब्ध आहे असं केंद्र सरकार सातत्याने सांगते. पण दुसऱ्याच बाजूला महाराष्ट्रात पेट्रोल पंपावर जे काही घडतंय ते वेगळं चित्र दाखवते. कुठे डिझेलसाठी कॅन घेऊन लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागत आहेत, तर कुठे पेट्रोल मिळवण्यासाठी झुंबड उडत आहे. कुठे वाद होत आहेत, तर काही ठिकाणी थेट हाणामाऱ्या देखील होत आहेत. 15 मे पासून आतापर्यंत पेट्रोलियम कंपन्यांनी 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या वाढवल्या आहेत. अर्थात निवडणुकीनंतर या ज्या किमती आहेत त्या वाढल्या आहेत. या सततच्या दरवाढीनं सर्वसामान्यांमधली चिंता जी आहे ती आणखीन वाढली आहे. शेतकऱ्यांसाठी डिझेल म्हणजे शेतीचं साधन, वाहतूकदारांसाठी इंधन म्हणजे व्यवसायाचा कणा आणि सामान्य नागरिकांसाठी पेट्रोल म्हणजे रोजच्या जगण्याचा खर्च. आधीच वाढती महागाई, वाढलेले दैनंदिन खर्च आणि त्यात इंधन दरवाढ. त्यामुळे अनेक ठिकाणी लोक पेट्रोल पंपाकडे धावताना पाहायला मिळत आहेत. बुलढाण्यात डिझेलसाठी शेतकरी आणि नागरिक कॅन घेऊन मोठ्या संख्येने पेट्रोल पंपावर जमा झाले. पंप सुरू होताच डिझेल मिळवण्यासाठी एकच गर्दी उसळली. काही वेळातच तिथे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती देखील निर्माण झाली. काही लोकांना किरकोळ दुखापत देखील झाल्याची माहिती समोर आली. डिझेल मिळेल का, किती मिळेल, पुरेल का, या प्रश्नांनी लोकांमध्ये तणाव वाढलेला पाहायला मिळतोय. बुलढाण्यातीलच दुसऱ्या एका पेट्रोल पंपावर परिस्थिती आणखीन गंभीर झाली होती. काही जणांनी थेट कोयता आणि तलवार घेऊन पंपावर हल्ला केल्याची देखील घटना समोर आली आहे. या हल्ल्यात काही कर्मचारी देखील जखमी झालेत. परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या घटनेचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर जो आहे प्रचंड धुमाकूळ घालतोय. परभणी जिल्ह्यात देखील तशीच परिस्थिती आहे की डिझेलच्या रांगेवरून तणाव निर्माण झाला. मानवत तालुक्यातील रुडी पाटी शिवारातील पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या 2 गटांमध्ये वाद झाला आणि काही क्षणातच त्याचं रूपांतर जोरदार हाणामारीत झालं. काहींनी एकमेकांवर प्लास्टिकचे ड्रम आणि कॅन देखील फेकले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी हस्तक्षेप पोलिसांना करावा लागला. तसंच महाराष्ट्रातील आणखीन एका पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिल्यानंतर ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात जोरदार वाद झाला आणि त्याचं जे रूपांतर आहे ते देखील हाणामारी झालं. एका मागून एक समोर येणाऱ्या या घटनांमुळे पेट्रोल पंपावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पण हे हाणामाऱ्या होतातच कशा, याला कारणीभूत कोण आहे? पण या सगळ्या मागचं मूळ जे कारण आहे ते इंधन दरवाढ आणि इंधनाबाबत वाढत चाललेली चिंता. फेब्रुवारीच्या शेवटी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव वाढला. त्यानंतर हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आणि याचा थेट परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर झालाय. गेल्या वर्षी 60 ते $65 प्रति बॅरेल असलेलं ब्रेंट क्रूड आता 100 ते $110 प्रति बॅरेल पर्यंत पोहोचला आहे. म्हणजे कच्च्या तेलाची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महागलं की त्याचा थेट परिणाम हा देशातील पेट्रोल डिझेलच्या दरांवर पडतो आणि त्याचा परिणाम आता महाराष्ट्रात रस्त्यांवर दिसू लागला आहे. काही विश्लेषकांच्या मते कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला आहे. महागाई वाढत चाललेली आहे, उद्योगांचा खर्च वाढलाय, वाहतूक महाग झाली आहे आणि त्याचा परिणाम बाजारातील वस्तूंच्या किमतीवर होतोय. अन्न, भाडं, वाहतूक आणि दैनंदिन खर्च वाढताना पाहायला मिळतोय. अलीकडेच आपण पाहिलं की दुधाच्या किमतीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळाले. म्हणजे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा फटका आता फक्त वाहनधारकांपुरताच मर्यादित राहिला नाही बरं का, तर त्याचा परिणाम प्रत्येक घरावर होत चाललाय. दरम्यान आपले जे मोदी आहेत पंतप्रधान, त्यांनी इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. केंद्र सरकारकडून देखील देशात इंधनाची कोणतीही कमतरता नसल्याचं सातत्याने सांगितलं गेलंय. तेल सचिव नीरज मित्तल यांनीही पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलंय. मग या हाणामाऱ्या होतात का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचं रेशनिंग करण्याची कोणतीही योजना नसल्याचं सरकारने म्हटलंय. पण सरकारच्या या आश्वासनानंतर देखील महाराष्ट्रात पेट्रोल पंपावर दिसणाऱ्या गर्दीमुळे आणि सतत घडणाऱ्या घटनांमुळे लोकांमधली चिंता कमी झालेली दिसत नाही. दर अजून वाढणार का? इंधन सहज मिळेल का? पुढच्या काही दिवसांमध्ये परिस्थिती आणखीन बिघडेल का? या प्रश्नांनी लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आणि हीच अस्वस्थता आता पेट्रोल पंपावर पाहायला मिळते. त्यामुळे आजचा मुद्दा फक्त इंधन दरवाढीचा राहिलेला नाही. मुद्दा आहे वाढत्या महागाईचा, वाढत्या खर्चाचा आणि सर्वसामान्यांच्या वाढत्या चिंतेचा. देशात इंधनाची कमतरता नसल्याचं सरकार सांगत जरी असलं तरी महाराष्ट्रात पेट्रोल पंपावर दिसणारं तणावाचं चित्र सध्या अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
तुम्हाला काय वाटतं, या पेट्रोल दरवाढीला कोण कारणीभूत आहे? आपलं केंद्र सरकार यामध्ये अपयशी झालंय का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.